आणि पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा गौरवशाली नेतृत्व टाळ्या वाजवा कार्यसम्राट विकास रत्न आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालं आहे। धन्यवाद। या ठिकाणी आमदार गुट्टे काकांचं पुरुष आणि महिला कामगारांच्या वतीनं स्वागत या ठिकाणी संपन्न झालं आहे। यानंतर मधुर प्रशासनातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी एसडीएम आदरणीय युवराजजी डाकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय केशवरावजी गिरी यांना विनंती करतो। आदरणीय डाकर साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे। लक्ष्मीकांत छोटू काका जगदे यांना विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती या जगदे साहेब या ठिकाणी कर्तव्यदक्ष मधुर प्रशासनातील अधिकारी आदरणीय युवराजजी डाकर सर यांचं स्वागत या ठिकाणी आमचे केशवरावजी गिरी यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे। यानंतर नगर परिषद गंगाखेडचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय आमचे सोनवणे सर या पीठावरती आले त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय सुमित देशपांडे यांना विनंती करतो। सोनवणे सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय। गंगाखेड नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गंगाखेड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रशासनातील महत्वाची दुवा असणारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोनवणे सर यांचं स्वागत या ठिकाणी सुमित देशपांडे यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय अनिल शेख यांचा सेवा यांचं स्वागत या ठिकाणी होईल। मी शिवशंकरजी मुंडे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचे। शासनाला विनंती आपण स्टेजवरती बसावं। या ठिकाणी अनिल शेठ यांचं स्वागत आमचे शिवशंकरजी मुंडे साहेबांच्या वतीने होत आहे। यानंतर ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे सुभाष काका नळकर यांचं स्वागत करण्यासाठी मी नामदेव गायकवाड यांना विनंती करतो। कृपया आपण सुभाष शेठ नळकर ज्येष्ठ नेते प्रसिद्ध व्यापारी सुभाष काका नळकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचे। यानंतर आदरणीय नितीन भाऊ चौधरी यांचं स्वागत करण्यासाठी मी राहुलजी गायकवाड यांना विनंती करतो। आपण नितीन भाऊ चौधरी साहेबांचं स्वागत करावं। नितीन भाऊ चौधरी साहेबांचं स्वागत राहुलजी गायकवाड यांच्या वतीने होत आहे। यानंतर आदरणीय माजी सभापती शिवाजीराव निर्दोडे यांचं स्वागत करण्यासाठी मी अंकुश जाधव यांना विनंती करतो। शिवाजीराव निर्दोडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे। अंकुशजी जाधव यांच्या वतीनं ज्येष्ठ नेते शिवाजीराव निर्दोडे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। यानंतर गुट्टे काका मित्रमंडळाचे ज्येष्ठ नेते अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इक्बाल चाऊस यांचं स्वागत करण्यासाठी मी सिद्धेश्वरजी भट यांना विनंती करतो। इक्बाल चाऊस यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। गुट्टे काका मित्रमंडळाचे मूळ मैदानी तो म्हणून आमचे इक्बाल चाऊस यांचा परिचय आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। यानंतर माझी उपनगराध्यक्ष आदरणीय राधाकृष्णजी शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय पवार यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। संजयजी पवार यांच्या वतीनं माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राधाकृष्णजी शिंदे यांचं स्वागत होत आहे। यानंतर नगरसेवक राजेशजी दामा यांचं स्वागत करण्यासाठी मी सुमित देशपांडे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। राजेशजी दामा यांचं स्वागत मी सुमित देशपांडे यांच्या वतीने करतो। यानंतर आमचे उद्धवरावजी शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी मी केशवरावजी गिरी यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। उद्धवरावजी शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी होईल। यानंतर आमचे सय्यद चांद भाई गुट्टे काका मित्रमंडळाचे ज्येष्ठ नेते आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांचे अत्यंत विश्वासू सय्यद चांद भाई यांचं स्वागत करण्यासाठी मी सिद्धेश्वर भट
यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचे। यानंतर आदरणीय खालीद भाई यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवशंकरजी मुंडे यांना विनंती करतो खालीद भाईचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर नागराजी कास्ते यांचं स्वागत करण्यासाठी मी नामदेवजी गायकवाड यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं। गजाननजी गुट्टे यांना विनंती करतो आपण तुकारामजी तांदळे साहेबांचं स्वागत करावं। तुकारामजी तांदळे साहेब यांचं स्वागत गजाननजी गुट्टे यांच्या वतीने होईल। आदरणीय आमचे गुट्टे काका मित्रमंडळाचे मीडिया प्रमुख अमोलजी दिवाण यांचं स्वागत करण्यासाठी केशवरावजी गिरी कृपया आपण स्वागत करावं। अमोलजी दिवाण सोशल मीडिया प्रमुख अमोलजी दिवाण यांचं स्वागत केशवरावजी यांच्या वतीने होत आहे। यानंतर संदीपजी राठोड यांचं स्वागत संजय पवार यांच्या वतीने होईल। वैजनाथ दादा टोले यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या हनुमंतजी सोरवाडकर यांच्या वतीने होईल। वैजनाथरावजी टोले यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे। यानंतर आपण आमचे राम मिरखे अन्नछत्राचे प्रमुख राम मिरखे यांचं स्वागत सिद्धेश्वर थर यांच्या वतीने होईल। सिद्धेश्वर थर यांच्या वतीने अन्नछत्राचे प्रमुख राम भाऊ मिरखेजी आणि गोरक्षण प्रमुख रामजी मिरखे यांच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे, कारण वसुबारत झाली आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन रामजी मिरखे यांच्या माध्यमातून चालू आहे। संतोष बेगाम यांचं स्वागत या ठिकाणी आमचे शिवशंकरजी यांना विनंती करतो आपण संतोषजी बेगाम यांचं स्वागत करावं। यानंतर आदरणीय आमचे उद्धवरावजी तोरगडे यांचं स्वागत करण्यासाठी मी सुमित देशपांडे याला विनंती आपण उद्धवरावजी तोरगडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचे। स्वागत समारंभ रोहित भैया जामगे यांचं स्वागत करण्यासाठी मी चंद्रकांतजी भांबरे यांना विनंती करतो आपण रोहित भैया जामगे यांचं या ठिकाणी स्वागत करावं। प्रतापजी मुंडे यांचंही स्वागत या ठिकाणी होईल। रोहितजी जामगे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। प्रतापरावजी मुंडे यांचं स्वागत या ठिकाणी होईल। मी संजय पवार यांना विनंती करतो प्रतापजी मुंडे यांचं स्वागत करावं। सय्यद नबी भाई यांचं स्वागत या ठिकाणी होईल। सय्यद नबी भाई यांचं स्वागत राहुलजी गायकवाड यांच्या वतीने होईल। सय्यद नबी भाई संजयजी पारवे यांचं स्वागत या ठिकाणी नामदेव गायकवाड यांच्या वतीने होईल। संजयजी पारवे सर्व गुट्टेकाका मित्रमंडळाचे ज्येष्ठ नेते, आता लवकरच फार मोठी जबाबदारी तुमच्यावर येणार आहे आणि गुट्टेकाकाचं कार्य गंगाखेड पारम आणि पूर्णा तालुक्यामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी ही सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे। ॲडव्होकेट सय्यद करीम भाई यांचं स्वागत या ठिकाणी होईल। मी सिद्धेश्वरजी फड यांना विनंती करतो ॲडव्होकेट सय्यद करीम भाई यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी आतमध्ये बसायचे। सर्व गुट्टेकाका मित्रमंडळाची ज्येष्ठ मंडळी आहे। छोटू काका जगते यांचं स्वागत या ठिकाणी होईल। गुट्टेजी गजाननजी गुट्टे यांच्या वतीनं छोटू काका जगते यांचं या ठिकाणी स्वागत होईल। स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसूत्रांनी स्वागत करतो। टाइम इज मनी। आज धनत्रयोदशी अनेक कार्यक्रम आमदार साहेबांच्या हस्ते गंगाखेड पारम आणि पूर्णा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रतिष्ठानची उद्घाटन आज धनत्रयोदशी या पर्वकाळावर आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्याच्यामुळे मी सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करून आमदार रत्नाकरराव गुट्टेकाका शासकीय मदत केंद्राचे प्रमुख अभिजित भैया चक्के यांना विनंती करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं। माननीय अभिजित भैया चक्के कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करतील। धन्यवाद।
आदरणीय मंच आमदार डॉक्टर रत्नाकरजीराव गुट्टे साहेब संचलित शासकीय योजना मदत केंद्र, शासकीय योजना मदत केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना मतदारसंघातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय आमदार साहेबांनी गेले 6 वर्षाखाली या संकल्पनेची स्थापना केलेली आणि ह्या संकल्पनेतून आतापर्यंत गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्यामध्ये 1 लाखापेक्षाहून जास्त आपण लाभार्थी बनविलेले. ते लाभार्थी प्रत्येक क्षेत्रामधून बनविलेले आहेत. तसंच घेतलं तर इश्रफ कार्ड आपण स्वतः काढून दिलेले आहेत. नवीन लेबर कार्ड, हे लेबर कार्ड आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या ऑफिसच्या माध्यमातून कमीत कमी 17 ते 18 हजार लोकांना आपण नवीन लेबर कार्ड काढून दिलेले आहेत. हे फक्त गंगाखेडचा आकडा आहे, पालमचा वेगळाच आहे आणि पूर्णेचा वेगळाच आहे. आणि अत्यंत गरजू असे जेवढेही लोक आहेत त्यांना आपण राशन कार्ड पण काढून दिलेले आहेत. अशा अनेक योजना आहेत, त्याच्यावर मी आज बोलणार आहे. आणि ह्या विषयामध्ये फक्त मी आज 3 योजनांविषयी सांगतो आणि पुन्हा आपल्या लेबर कार्ड विषयामध्ये लगेच मी सुरू करतो. पहिली योजना आहे बाल संगोपन. आपल्या आजूबाजूला कोणी जर एक विधवा महिला जर असेल आणि तिचे 2 लेकरं जर शाळेत जात असते, त्यांचं वय वर्ष 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण जर चालू असेल, 1ली ते 12वी पर्यंत त्यांना बाल संगोपन योजना आहे. हे एका घरामध्ये 2 विद्यार्थ्यांना भेटणार आहे. ती योजना आहे बाल संगोपन. त्यांना एका विद्यार्थ्यांना 2250 आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना 2250 म्हणजे ते 4500 रुपये. आणि संजय गांधी निराधार योजनेमधून मिळणारे ते 1500. असे आपण एका कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून 5000 रुपये म्हणजे 6000 रुपये एका कुटुंबाला दर महिन्याला मिळून देतात. ह्याचा आपल्याकडे आकडा जर असेल तर बाल संगोपनमध्ये आपण 960 लोकांना म्हणजे 960 म्हणजे दोन्ही मिळून जरी केलं तर 2000 लोक विद्यार्थ्यांना आपल्याकडून बाल संगोपन योजना सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये निराधार महिलांना तर आपण पेमेंट करून देतातच सर्व जणांना. आता हे लेबर कार्डच्या माध्यमातून जे मिळणाऱ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये मी तुम्हाला सांगतो आता क्लेम कोणते कोणते. आणि आता नवीनच योजना आपली सुरू होणार आहे, त्याची माहिती साहेब आपल्याला देणार आहेत. जशा या पेट्या भेटल्यात तशी अजून एक दुसरी पेटी आली शासनाची, त्याच्यामधली माहिती साहेब देणार आहेत. पहिल्यांदा सांगतो, 1ली ते 7वी मध्ये जर विद्यार्थी शिकत असेल, विद्यार्थी असो विद्यार्थ्यांनी असो, एका घरामध्ये फक्त 2 पाल्यांना म्हणजे 2 लेकरांना 2500 रुपये शिष्यवृत्ती मिळते दरवर्षी. 8वी ते 10वी मध्ये जर शिकत असताना तर 5000 रुपये शिष्यवृत्ती, किती 2 पाल्यापर्यंतच. 11वी ते 12वी मध्ये जर शिकत असतील, 11वी 12वी मध्ये शिकत असाल तर त्यांना 10000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. आणि 12वी मध्ये जर जास्त गुण घेतले तर एक्स्ट्रा 10000 रुपये मिळतात. पण ते किती टक्क्याच्या पुढे पाहिजेत? 55% पुढे पाहिजे. दुसरं आहे ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा, ह्याच्यामध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर त्यांना आहे ना 20000 रुपये शिष्यवृत्ती देते. आणि जर PG करत असेल म्हणजे पुढची डिग्री जर करत असेल, MSW MA हे जर करत असेल तर आपण त्यांना आहे ना 25000 रुपये शिष्यवृत्ती मिळवून देतात. त्याच्यामध्ये आहे ना इंजिनिअरिंग जर करत असेल त्याच्यामध्ये ITI पण आहे. ITIला पण 10वी झाली की लगेच काय करतात, खूप विद्यार्थी ITIला ऍडमिशन घेतात. त्या ऍडमिशन घेतल्याच्या नंतर त्याला पण 20000 रुपये मिळतात. 20000 रुपये वर्षाला. जर कोणता विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन असेल तर त्याला प्रत्येक वर्षी 60000 रुपये मिळतात इंजिनिअरिंगचं ऍडमिशन असेल तर 3 वर्षापर्यंत. आणि जर मेडिकलमध्ये शिकत असेल, BMS शिकू द्या, MBBS शिकू द्या का BMS शिकू द्या का हे BDS शिकू द्या, त्याला शासन वर्षाला 1 लाख रुपये देत आहे. त्याचे 4 वर्ष पूर्ण होऊस तर. खूप महिला गंभीर आजार जर असेल तर शासनाकडून 1 लाख रुपये. आणि या लेबर कार्ड धारकांना आता त्यांची एक व्हॅन येईल इथं,
त्या व्हॅनच्या माध्यमातून आपलं ब्लड चेकिंग करून घ्यायचं. कॅन्सरचे टेस्ट पण त्याच्यामध्ये फ्रीमध्ये आहे. तुम्हाला त्यांचं एक कार्ड दिलं जात आहे, लेबर कार्डच्या माध्यमातूनच एक आरोग्य कार्ड दिलं जात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 लाख रुपयाचा दवाखाना तुमच्या पूर्ण फॅमिलीला मोफत आहे. त्यांचे हॉस्पिटल आहेत जे 5 ते पण सांगतात. जर मुलीचं लग्न झालं असेल तर एकाच मुलीसाठी, मुलीचं लग्न झालं असेल तर कन्यादान योजना आहे. शासन 51,000 रुपये देत आहे, म्हणजे लेबर कार्डच्या माध्यमातून. आणि जर वैयक्तिक जे लेबर कार्ड धारक आहे त्याचं स्वतःचं लग्न जर झालं असेल तर 30,000 रुपये मिळतात. अशा शासनाच्या विविध योजना ग्रामीण भाग असो, शहरी भाग असू द्या किंवा विधानसभेमध्ये कुठलंही गाव असू द्या, माननीय आमदार साहेबांनी हे आतापर्यंत 1 ते 1 लाखाच्या जवळपास सर्व लाभार्थ्यांना योजना मिळवून दिलेल्या आहेत. तर आपलं काम एकच आहे. आता आमदार साहेब जेही आता येणाऱ्या आगामी निवडणूक आहेत, जेही उमेदवार देतील तिथं काम आहे आपलं निवडून आणायचं. का निवडून आणायचं ते सांगतो. जर साहेबाचा उमेदवार जर तुम्ही निवडून दिला तर तुम्ही त्या साहेबाच्या उमेदवाराकडे जाऊ शकता की बाबा ही योजना आलेली आहे तुमच्या ऑफिसच्या, म्हणजे आपल्या ऑफिसला तर शासकीय योजना मदत केंद्र तर आहेच. त्यांना सांगायचं की या योजनेचे लागणारे डॉक्युमेंट, आणि जर ग्रामीण भाग असेल तर ते ग्रामसेवक म्हणून आम्हाला मिळवून दे कागदपत्र, आणि शहरी भागात असेल तर नगरपालिका. तर आपण येणारे जे निवडणूक येणार आहेत विधानसभा म्हणजे हे असू द्या, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या, तिथं आपल्या साहेबाचेच उमेदवार निवडून द्यायचे आहेत. कारण की आपल्याला विविध योजनेचा लाभ हे पुढील द्यायचा आहे. त्याच्यामुळे धन्यवाद. आणि आतापर्यंत गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील 1,03,032 लाभार्थ्यांना या शासकीय मदत केंद्राच्या माध्यमातून विविध योजना मिळालेल्या आहेत. त्या शासकीय मदत केंद्राचे प्रमुख अभिजित भैया चक्के यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रास्ताविक या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आमदार रत्नाकरराव गोटेकाका मित्रमंडळाचे ज्येष्ठ नेते सय्यद अकबर भाई यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. ॲडव्होकेट सय्यद अकबर भाई. मातोश्री दगडूबाई प्रतिष्ठान व महाराष्ट्र इतर मजदूरांना सुरक्षा किट योजनेचं या ठिकाणी वाटप होतं. या कार्यक्रमास उपस्थित या मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब, या कार्यक्रमास उपस्थित उपविभागीय अधिकारी श्री डापकर साहेब, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री सोनवणे साहेब, मंचावर उपस्थित यानपल्लीवर साहेब, नितीन चौधरीजी, दामा शेठ, अनिल शेठ नळदकर, या ठिकाणी इक्बालभाई चाऊस, राधाकिशनजी शिंदे, उद्धव शिंदे, संदीप राठोड, कासलेजी, संतोष पेकम, प्रताप मुंडे, शेख साबेरभाई, सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित या मतदारसंघातील बंधू आणि भगिनी, आजचा जो कार्यक्रम आपण बघत आहात मित्रांनो, हा काही पहिला कार्यक्रम नाही. सतत आमदार साहेब निवडून आल्यापासून हे कार्यक्रम जनतेसाठी घेत आहेत. त्यामध्ये आज वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील, किट वाटप असेल, लेबर लोकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल, निराधारांना मदत असेल, याशिवाय अनेक योजनांचा लाभ आपल्या नागरिकांसाठी नागरिकांपर्यंत पोहोचविणारा एकमेव आमदार कोणी असेल या महाराष्ट्रात तर ते रत्नाकरजी गुट्टे साहेब आहेत. आपण बघितलं या जिल्ह्यामध्ये 4-5 आमदार आहेत, खासदार आहेत, शासकीय योजना पहिल्यापासून सुरू आहे. या शासकीय योजनेचा एकही फोटो या जिल्ह्यातील एखाद्या आमदाराचा आपण बघितला का किंवा त्याने स्वतःहून किट वाटप केलेत म्हणून. ह्याच्यावरून दिसतो की आपल्या आमदार साहेबांना आपल्या जनतेची किती काळजी आहे. आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो, आता नगरपालिका येत आहेत. आपण या स्टेजवरती बघितलं तर आमदार साहेबांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित होणार आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या समोर आहेत. सगळे निष्कलंक चेहरे, प्रामाणिक चेहरे या ठिकाणी आमदार साहेबांनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.
या मतदारसंघाचा संपूर्ण विकास जर कोणी केला असेल तर ते रत्नाकरजी गुट्टे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. आपण हा शहर बघितला होता, मागील 50 वर्षापासूनचा बॅकलॉग या शहरामध्ये होता. रस्ते नव्हते. या शहराची ओळख म्हणजे आमदार साहेब धुळीचं शहर म्हणून होती. आपल्याला माहीत आहे या ठिकाणी रस्त्यावरती खड्डे होते, नाल्या नव्हत्या, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी आपल्याला 100 कोटीची योजना आमदार साहेबांनी या ठिकाणी या शहरामध्ये आणलेली आहे. आणि त्याचं येत्या 6 महिन्यात आपल्याला बिस्लरीचं पाणी या ठिकाणी मिळणार आहे. 135 कोटी रुपयाच्या रोड नाल्याच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीबोळात आज रोडची कामं चालू आहेत. किंबहुना ते जवळपास 80% पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत. अशाच अनेक योजना आहेत. आज आपण बघितलं तर मागील एखाद्या नगराध्यक्षानं मी पाहतो साहेब 20 ते 25 वर्षाच्या कालखंडात एखाद्या नगराध्यक्षानं काम केलं असेल, कोणी 10 कोटीचं 5 वर्षात, कोणी 15 कोटीचं 5 वर्षात, आणि जास्त झालं तर 30 कोटीच्या पुढं कोणताही नगराध्यक्ष या ठिकाणी शहरात गेला नाही. परंतु आमदार साहेबाचा नगराध्यक्ष नसताना, आमदार साहेबाची सत्ता नसताना या ठिकाणी आमदार साहेबांनी 1200 कोटीची कामं या शहरासाठी आपल्याला आणून दिली. तर हे करू शकतात फक्त आमदार साहेबच. आता भविष्यात निवडणुका येणार आहेत, नगरपालिका समोर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या समोर मताचा जोगवा मागण्यासाठी येत आहेत. मला एकच सांगायचं आहे, जो कोणी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून येतोय त्यांनी आपल्या शहरासाठी काही कामं तर केलेली नाहीत. किंबहुना आपण बघितलं की तेच लोक होते ज्यांनी या शहराची वाट लावून टाकली. माझी लोकप्रतिनिधी असेल, दुसरं कोणी भाजपचा नेता असेल, तिसरं कोणी येणार असेल, हीच लोक ह्या नगरपालिकेत होती आणि ह्या शहराचे वाट लावायचं काम ह्यांनी केलं. आणि तीच लोक आज तुमच्या समोर काम तर घेऊन येत नाहीत, काहीतरी घेऊन येतात. असं आज दिवाळी आली नाही पहिल्या वेळेस, आज भाऊबीज पहिल्या वेळेस आली नाही, तुम्हाला लाच देण्याचं काम या ठिकाणी केलं जाय. काहीतरी घेऊन येऊन तुम्हाला सांगताय की आम्हाला मतदान करा. अरे बाबांनो, तुम्ही लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडायला पाहिजे होतं. लोकांना पाणी भेटतंय का याचा प्रश्न तुम्ही मांडायला पाहिजे होता. एखादी शासनाची योजना तुम्ही आणायला पाहिजे होती. तुम्ही ते न करता फक्त माझ्या मुलांना किंवा माझ्या नातेवाईकाला मतदान द्या म्हणून समोर लोकांना आणता आणि लोकांना हे काहीतरी गिफ्ट देत आहे. हे तुम्ही कामाच्या माध्यमातून का दाखवून दिलं नाही? आपले आमदार साहेब असं लाच दाखवित नाही, काम करून दाखवितात. येणारी निवडणूक आपल्या शहरासाठी फार महत्वाची आहे, कारण आतापर्यंत आपल्या शहराचा नकाशा कोणी बदलला असेल रत्नाकरजी गुट्टे साहेबांनी. आणि येणाऱ्या काळात भरपूर काम आहेत, महिलाविषयीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आपण शहरातले जबाबदार माणसं आहात म्हणून आपल्याला एवढंच विनंती की बाबांनो, काम करणाऱ्यांना मतदान द्या. असं मताचा जोगवा मागणारा नाही, शहराचा नाश करणाऱ्या लोकांना आपण मतदान करू नये. एवढी काळाची गरज आहे. आपण विचारपूर्वक येणाऱ्या नगरपालिकेत मतदान करावं, एवढंच मी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सय्यद अकबर भाई. यानंतर आदरणीय तुकारामजी तांदळे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित या विधानसभेचे भाग्यविधाते आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब, उपस्थित ज्येष्ठ व्यापारी सुभाषदादा मुलतकर, अनिल शेठ यामकल्लेवार, आमचे सर्वांचे ज्येष्ठ नितीन काका चौधरी, राजेशजी दामा, कलीमबाई, इक्बाल चाव, शिवाजीरावजी दोंडे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, उपनगराधीश राधाकृष्णजी शिंदे आणि पाठीमागं बसणाऱ्या साहेबांची सगळी सेना. या सेनेतला एकही माणूस साधा नाही, सगळे जड आहेत आणि मजबूत असले किल्ले आहेत. मी सगळ्यांचे या ठिकाणी वेळेअभावी नाव न घेता आदरणीय मंच आणि समोर असणाऱ्या सर्व माझ्या माता आणि भगिनी, मित्रांनो, हे जवळपास मला वाटतं माझा तरी 7वा कार्यक्रम आहे. एखाद्या माणसांना किती द्यावं हे द्यायचं काम अखंड चालू आहे, अखंड. आम्हाला साहेबांकडे येऊन साधारणतः 5-6 महिने झालेले आहेत, पण त्याही पुढे आमदार म्हणून आम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे. किती द्यायचं याचं गणित नाही. त्यांनी साहेबांनीच सांगावं किती कार्यक्रम झाले, तरी कोणाला काय दिले सगळं सांगावं. आमचं माझ्याकडून 1 लाख रुपये बस देतच राहायचंय.
सकाळी 5:30 उठल्यापासून स्वतः एक्सरसाइज करणे, स्वतःला फिट ठेवणे, तिथून पुन्हा त्यांचा दरबार सुरू होतो आणि त्या दरबारामध्ये किती काम व्हायचे ते आम्ही साईडला बघणाऱ्याला सुद्धा लक्ष देत नाही. साहेबाला कुठून लक्षात घालणार, पण कामच होतंय, लक्ष नाही असं नाही, कामच होतंय, रिझल्टच भेटला पाहिजे. बऱ्याच अंशी आम्ही बघतो बाहेर बसणाऱ्या व्यक्तींना काही नवीन माणसाला वाटतं साहेब फार वेळ घेत आहे, बराच वेळ मला बसावं लागत आहे, पण साहेबांचा स्वभाव आहे मित्रांनो, मधी बसलेल्या माणसाचं काम झाल्याशिवाय ते सोडत नाहीत, त्यांचा ते मूळ स्वभाव आहे. आणि असा एक चांगला आमदार या तालुक्याला लाभलेला आहे, म्हणूनच परत तुम्ही डबल त्या माणसाला लाभलेला आहे. नवे तर तिसऱ्यांदा देण्याची प्लॅनिंग आतापासून लोकांनीच केली, साहेबांच्या काही डोक्यात नाही, त्यांचं काम सुरू आहे. लंडनला गेले, लंडनचा पुरस्कार घेतला, लंडनहून मुंबई आले, मुंबईला आल्यानंतर 4 ते 5 मंत्र्यांच्या घरी गणपतीच्या भेटीच्या निमित्तानं गेले. लागली संध्याकाळी 6 वाजता गाडीमध्ये, रात्रभर प्रवास. सकाळी आपल्या तुम्ही बघितलं असेल जसं यावर्षी अत्यंत प्रचंड अशी विचित्र परिस्थिती झाली होती पाण्यामुळे, असेल भयावह परिस्थितीमध्ये सकाळी उठून तयार होऊन लगेच पूर्ण मतदारसंघामध्ये काम सुरू केलं. काय गरज आहे एवढं काम करण्याची? त्यांच्या कोणी पाठीमागे लागले का? निवडून दिले ना, करायचं आराम. काय एवढं वैभव आहे, एवढा खूप मोठा पैसा आहे, आनंददायक आराम आहे, प्रत्येक ठिकाणी घर आहे, यंत्रणा आहे, पण का जमत नाही ना? लोकांचे कामं केल्याशिवाय जमत नाही, करमत नाही, लोकात राहिल्याशिवाय त्यांना आवडत नाही. लोकांची कामं झाली पाहिजे. पाठीमागेली असणारी आपली परिस्थिती कशी होती, अशा परिस्थितीवर लक्षात ठेवून चालणारे आदरणीय आमचे मोठे साहेब आहेत. आम्हाला खूप आनंद वाटतो की अशा माणसासोबत आम्ही काम करतो. तुम्हाला माहित असेल गंगाखेड विधानसभेमध्ये मला सुद्धा बरेचसे नाव माहीत नाहीत कामं झालेले. तुम्ही आता इथं बघितलं आपल्या शेजारी धारखेडचा पूल, ज्या सभागृहात बसलो हे सभागृह आहे, नगर परिषदची बिल्डिंग आहे, पंचायत समितीची बिल्डिंग आहे. आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी मनोरंजनासाठी असेल, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी सुंदर असं नाट्यगृह नगरपालिकेच्या मार्फत सुरू आहे. वर लगेच SDM साहेबांचं, उपजिल्हाधिकारी साहेबांचं मोठं तहसील आणि मोठं कार्यालय या ठिकाणी साहेबांनी करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी बांधकाम करून दिलं आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना राहण्यासाठी क्वार्टर्स केलेले आहेत. आपल्या गंगाखेड शहरामध्ये बघितलं असेल गेल्या 25 वर्षापासून क्वार्टर्स नाहीत. साहेबांनी पूर्ण अक्षरशः 4 मजल्याचे 10 क्वार्टर्सचं काम माझ्या प्रभाग 12 मध्ये सुरू आहे. म्हणजे सांगत बसलं तर खरंच वेळ पुरणार नाही. इतके मोठं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे निश्चित रूपानं आपण मी त्याच पद्धतीने चांगलं काम करता म्हणून मागे आहेत. येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे. आपण योग्य या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. साहेबांनी काय कुठला घरातला माणूस नाही, सरळ सांगितलंय फक्त मी रत्नाकर गुट्टे आमदार सोडत तर माझ्या घरातला एक माणूस सदस्य म्हणून सुद्धा कुठे मी देणार. अहो कशासाठी? काय संबंध? अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी साहेबांच्या सोबत सत्तेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी बघितलं का कुठली कुणाची जात आहे, कुणाचं काय आहे? तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ आहेत ना? तर असं एक प्रेम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग आपण निश्चित रूपानं राहायचं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने साहेबाकडे पाहायचं, त्या उमेदवाराकडे पाहायचं आणि येणाऱ्या सर्व साहेबांनी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. खूप सुंदर असा साहेबांचा दरबार आहे. आमचे या ठिकाणी प्रभाकर असेल, विठ्ठल असेल, मुंबईचे PA विकास धोंडे असतील, बाळासाहेब पवार असतील, अभिजित बच्चे असतील, आमचे सगळे जे काही अश्विन कदम असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारी ही मंडळी आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला कुठे अडचण आली तर आमच्या प्रभाकर सरला तुम्ही संपर्क करायचा आहे. प्रत्येक गोष्टीवर विलाज आहे. अशी गोष्ट नाही की ती साहेबाकडे होत नाही. चला ठीक आहे, आजच्या दिवशी इतकंच बोलणं मी या ठिकाणी संयुक्त ठरवतो आणि दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुकारामजी तांदळे सर. यानंतर गुट्टे काका मित्रमंडळा व्यक्त करतील. जमीन पे घर बनाया है, जमीन पे घर बनाया है, जन्नत में रहते हैं. जमीन पे घर बनाया है, जन्नत में रहते हैं. हमारी खुशनसीबी है कि हम गुट्टे साहब के साथ रहते हैं. आज मातुश्री दगड़ूबाई संस्थान कामगार किट का यहाँ पे भव्य दिव्य वाटप, इसके उद्घाटक और वाटप के मानकरी जनाब हमारे और आपके नेता
आदरणीय गुट्टे साहब, इस मंच पे विराजमान जनाब ज्येष्ठ व्यापारी हमारे सुभाष नरकर सेठ, माजी जिला परिषद सदस्य निर्दोळे साहब, ज्येष्ठ व्यापारी अनिल जी यानपल्लेवरे साहब, नगर सेवक आदरणीय दामाजी कलीम भाई और इस वार्ड के नगर सेवक और माजी उपाध्यक्ष आदरणीय राधाकिशन शिंदे साहब, उद्धव शिंदे, कलीम भाई, इस शहर के शहर अध्यक्ष आदरणीय एडवोकेट अकबर साहब, कासले साहब, चांद भाई और हमारे ज्येष्ठ साथी डोले साहब और तमाम इस मंच पे विराजमान सभी हमारे साथी और इस गंगाखेड़ के आजी माजी नगर सेवक और यहाँ पर बैठे हुए मेरे बहन, भाई और माता, बड़ी खुशनसीबी है हमारी कि मैंने अभी शहर में कहा था कि हम गुट्टे साहब के साथ रहते हैं। यकीन मानिए कि ऐसा नेता, ऐसा लीडर शायद ही किसी किसी को मिलता है और उसकी ये खामियां, उसकी खूबी हमें और आपको देखने को मिलती है। इसका एक कारण यह है कि आदरणीय गुट्टे साहब केवल 20% राजकारण करते हैं और 80% समाजकारण करते हैं। उसका ये नजारा अगर देखना चाहे तो इस यहाँ जिस मंच पे आप हम हैं उसी तरह आप यहाँ बैठे हुए सब लोगों को पता है। ये आज तकरीबन मेरे हिसाब से इस 5 साल या 7 साल के इस काम में अगर इस सभागृह में अगर पेटी वाटप का कार्यक्रम हो रहा होगा वो कम से कम 10वां या 11वां कार्यक्रम है। इस गंगाखेड़ शहर से लेके ग्रामीण के जिला परिषद हो, पंचायत समिति हो या ग्रामीण का छोटा सा छोटा गांव हो, उस गांव तक अगर पेटी या उस गांव तक उस टीम को अगर ले जाने का काम अगर किसी ने किया है वो आदरणीय गुट्टे साहब ने किया है। ऐसा नेता हमको और आपको आने वाले 50 सालों में मिलना बहुत मुश्किल है। मेरे भाइयों, अभी वातावरण आप सब जानते हैं क्या चल रहा है। ये वातावरण चल रहा है अभी नगर परिषद का, ये वातावरण चल रहा है जिला परिषद का, पंचायत समिति का। लेकिन ये आपको सोचना होगा, क्या कोई साड़ी लेके आने वाला इंसान या कोई 10 साल किसी को हमने दिए इस गंगाखेड़ शहर के लिए या जिला परिषद के लिए किसी उम्मीदवार को आपने चुन के दिया होगा, क्या एक साड़ी से अगर बात बनती होगी, अगर आपके बोल बचनों से अगर बात बनती होंगी तो मैं ये चाहूंगा कि आने वाले 50 साल आमदार गुट्टे साहब का आदमी चुन के देना होगा। इसका कारण क्या है आपको ये बताना है मुझे। जिस गोदावरी पे 2 बार गंगा का पुल आया, उस गोदावरी पे जाके मैंने आपने सेल्फी ली, बीचों बीच गंगा के पुल के ऊपर खड़े होकर सेल्फी ली और तुमने अपना आनंद लिया। उसका एकमेव कारण है वो आदरणीय गुट्टे साहब, जिसका ये श्रेय जाता है। और हमको और आपको सेल्फी काटने का ये मौका अगर किसी ने दिया है तो वो गुट्टे साहब ने दिया है। जिस सभागृह में आप बैठे हैं, इस सभागृह का काम सिर्फ और सिर्फ आदरणीय गुट्टे साहब ने किया है। हाँ, अगर साड़ी देकर अगर आप वोट लेना चाहते तो फिर मैं ये चाहूंगा कि आदरणीय गुट्टे साहब आपको फिरने की जरूरत नहीं है, क्योंकि ये समझदार इंसान है, ये समझदार लोग बैठे वाले, ये लोग आपको ऐसे ही चुन के देंगे। आप पत्थर दीजिए, अगर आप किसी भी उम्मीदवार को पत्थर के तौर पे अगर आपने खड़ा किया तो यकीन मानिए, अगर काम के ऊपर अगर वोट मिलना है, विकास के ऊपर अगर वोट मिलना है, डेवलपमेंट के ऊपर अगर वोट मिलना है तो आपको फिरने की जरूरत नहीं है। आप घर में बैठिए, ये लोग आपको चुन के दे देंगे, चाहे वो जिला परिषद हो, वो पंचायत समिति हो। अरे हमने 10 साल दिए आपको। हमारी कौम ने आज बड़े जोरों शोरों से ये चल रहा है कि हमारी कौम आपके पीछे है। हमारी कौम क्या के लिए पीछे भाई? मैं पूछना चाहता हूं किसके लिए पीछे? उस वक्त आपकी पैंट ढीली थी, उस वक्त हमने आपकी पैंट को फिट किया था। आप तो 5 साल कुछ नहीं करे। क्या करा आपने 5 साल में एक भी डेवलपमेंट का काम नहीं किया। अरे बहुत दूर की बात है, 20 कोटी, 40 कोटी, 50 कोटी, 5 कोटी का आपने कहीं उद्घाटन नहीं किया है। और आप बड़े शोर से कह रहे हैं कि देखिए कि आप हमारे पीछे ये कौम आ रही है, हमारे पीछे ये आ रहा है। ये आपकी भूल है। ये कौम खामोश है। ये इन्हें पता है कि हमारा साथ कौन देता है। ये इन्हें पता है कि सुबह हमारे अगर काम गिरे, अगर सुबह हम साहब के पास गए तो हमारा डायरेक्ट इनडायरेक्ट फोन लगाकर काम करता कौन? वो आदरणीय गुट्टे साहब करते हैं। मत सोचिए आपको 10 साल के लिए नगर अध्यक्ष बनाया था हमने, आपने कुछ नहीं किया गंगाखेड़ के अंदर।
यहाँ पे ज्येष्ठ व्यापारी बैठे, मैं उतने दूर नहीं जाऊंगा, लेकिन उन्हें भी पता है कि आपने उनके साथ क्या किया था। लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि मेरे भाइयों, ये वक्त उस रेल को रुकाने के लिए ये चलाया हुआ प्रगंडा चल रहा है, ये विकास की रेल चल रही है, ये विकास का काम चल रहा है। मेरे भाई, जहां आप बैठे उसके सामने अगर देखा जाए तो गौरक्षण की बिल्डिंग खड़ी हुई है, वहां पे एक पुरानी बिल्डिंग थी, ये आदरणीय गुट्टे साहब का काम है। यहां पे वार्ड क्रमांक 5 में आदरणीय हमारे उपाध्यक्ष है बंधु शिंदे, उद्धव शिंदे है, गौस है, ये साहब के कार्यकर्ते ऐसे हैं जहां पे आपके काम को रुकने नहीं देते। क्या आप इन ऐसे लोगों को छोड़ के कुछ काम करना चाहेंगे? नहीं करना चाहेंगे। मैं तो चाहूंगा कि आप मत कीजिए, क्योंकि गुट्टे साहब का हर एक कार्यकर्ता ईमानदार कार्यकर्ता है, हर एक इंसान ईमानदार इंसान है, क्योंकि हमारे गुट्टे साहब को गलत नहीं पड़ता। इसलिए जितने भी लोग हमारे साथ जुड़े हुए उतने सारे के सारे लोग ईमानदार हैं। और इसकी बात अगर मैं कहूंगा कि मेरे कौम की अगर बात करेंगे, 50 साल में हमको कुछ नहीं दिया था, 50 साल में हमारे कब्रिस्तान को काम नहीं दिया था, 50 साल में हमारे बाउंड्री का काम नहीं किया गया था, 50 सालों में हमारे कब्रिस्तानों को लाइट नहीं दी गई थी। एक में इंसान है यहाँ पे, और वो आदरणीय गुट्टे साहब है। 6.5 कोटी रुपए का काम देकर हमारे मुसलमानों के कब्रिस्तानों को, हमारे कब्रिस्तान के बाउंड्रियों को, हमारे कब्रिस्तान के अंदर लाइटों का काम किया गया। क्या हम ऐसे लोगों को भूलना चाहेंगे? साहब, मैं ये जरूर कहूंगा आपसे कि ये जो, अब इतनी दूर नहीं कहूंगा, लेकिन ये जो पानी के अंदर जो निकलते हैं वो उस तरह का हिसाब है इनका, बस दिख रहे हैं। लेकिन आपके साथ हमारी कौम, हमारे लोग, हमारे सारे लोग आपके साथ खड़े हुए, रहना ही पड़ेगा, रहना ही पड़ेगा। मैं अभी कह रहा था कि रेल अगर जा रही है तो विकास की रेल चल रही है, डेवलपमेंट की रेल चल रही है। इन्हें विकास से कोई लेना देना नहीं है। इनको तो बस यही सपना लगा हुआ है कि नगर पालिका की नई बिल्डिंग बनाई है, वो भी तो गुट्टे साहब ही बना रहे, भव्य दिव्य बिल्डिंग बन रही है साहब। उनका सपना है कि मैं पहले जाके उस कुर्सी पे बैठूं और मान ले लूं। अरे जिसका उद्घाटन गुट्टे साहब करने वाले, उसका नगर अध्यक्ष भी गुट्टे साहब का ही बैठने वाला है। सपने देखना अच्छी बात है, सपने को पूरा करने के लिए संघर्ष करना पड़ता है, और वो संघर्ष केवल और केवल आदरणीय गुट्टे साहब ही कर सकते हैं। मैंने पहले भी कहा कि समाज कारण 80% और राजकारण 20%। तो ये आपको और हमको समझना है। आने वाले टाइम बहुत नाजुक है मेरे भाई। मैंने सुना है कि 20 कोटी, 40 कोटी, 50 कोटी, 60 कोटी खर्चा करने वाले, करेंगे ना? करना पड़ेगा तुमको। अरे यहाँ काम है ना, यहाँ 1000 करोड़ रुपए का गंगाखेड़ के शहर में काम है, ग्रामीण में काम है, 5000 कोटी रुपए गंगाखेड़ विधानसभा का काम। ये आपको हमको पैसे का लालच मत दीजिए। हमारी कम्युनिटी, हमारे लोग सारे होशियार हो गए। हमको डेवलपमेंट चाहिए, हमको विकास चाहिए। अगर मेरी बहनें यहाँ बैठी हुई है, मेरे बहनों से मेरा एक सवाल है, जिस गली में हम रहते हैं उस गली में अगर 10 साल के अगर पीछे चला जाए तो उस वक्त आपको चलने के लिए रोड नहीं थी। आज यकीन पूरी तरीके से रोड बन रही है, पूरी तरीके से काम हो रहा है। आपको अगर फिल्टर पानी पीना है तो फिल्टर पानी मिल रहा है। सिर्फ ये सपना किसने बताया था? गुट्टे साहब ने, और वो सपने को पूरा करने का भी उन्होंने काम किया है। तो मेरे भाइयों, आपको समझदारी से काम लेना है। आने वाला वक्त बहुत नाजुक है, बहुत से आश्वासन, बहुत से चॉकलेट, इन चॉकलेटों को दूर रखिए और ये सोचिए, यहाँ बैठे वाला हर शख्स पेटी के लिए आया है, यहाँ बैठे वाला हर शख्स वो इसके लिए आया है कि हम लेबर कार्ड का उपयोग कर सके। क्या आप ये चाहते हैं कि आने वाले इलेक्शन के बाद गुट्टे साहब का ऑफिस बंद हो जाए? नहीं, क्योंकि गुट्टे साहब का ऑफिस आपके ये 4 दिन के इलेक्शन के लिए चालू नहीं हुआ है। गुट्टे साहब तकरीबन 8 साल से ऑफिस के ऊपर लेबर कार्ड का काम कर रहे हैं। गुट्टे साहब हर स्कीम का काम 8 साल से कर रही है। इतनी आसान काम नहीं है ये। हमको ऐसा लगता है कि गुट्टे साहब बहुत बड़े इंसान है, लेकिन इस काम करने के लिए पूरी टीम लगती है। और आप जानते हैं कि आप साहब के ऑफिस में जाके आपने फॉर्म भरा है, वहां पे आपकी चाय की व्यवस्था होती है, वहां पे आपकी बिस्किट की व्यवस्था होती है, वहां पे पोहे की व्यवस्था होती है। ये इसलिए नहीं करते साहब कि हमदार हो गए, आपने हमदार बनाया, इसलिए करते कि मेरी बहन वहां पे आ रही है, मेरा भाई वहां पे आ रहा है, मेरा बूढ़ा बुजुर्ग वहां पे आ रहा है। वो आने के बाद उसे ये न लगे कि मेरे ऑफिस के ऊपर चाय पीने का शौक हुआ तो जाके होटल पे, इसलिए वहां पे इंतजाम किया जाता है। उस बहन को भूख अगर लग गई तो वहां पे पोहे का इंतजाम इसलिए किया जाता है कि वो बहन ने उठकर अपना सिर्फ आए हुए काम करे और वो बाहर जाके कहीं और घर पे जाके वापस आके खाना खाए। ये मेरे साहब का उसूल है।
इसलिए उस ऑफिस के ऊपर काम करते हैं। उस ऑफिस के अंदर 10 लोग हैं जो पूरी ताकत से आपका साथ देते हैं, क्योंकि आप साहब का आदेश वैसा है। आप इतना सोचिए, बड़ी बात तो नहीं कर रहा हूं मैं, बस थोड़ा सा ध्यान लगाइए। अगर एक इंसान को अगर काम करने जाना है तो कम से कम 10,000 रुपए लगते हैं। आज साहब के पास 11 लोगों की टीम है, 11 लोगों की। क्या आपके पास से 1 रुपया लिया गया है? क्या फॉर्म भरने के लिए आपके पास से 1 रुपया लिया गया है? अगर नहीं लिया गया है तो सब मिलकर हाथ उठाइए और ये बताइए कि हमारे पास 1 रुपये का नहीं लिया गया। सारे लोग यहां से लेके वहां तक हाथ उठाओ। इथून या मंचापासून तर त्या लास्ट कोणत्यापर्यंत सगळ्यांनी हात उचलून सांगा की साहेबाच्या ऑफिसर कोणी रुपया घेतलेला आहे। हात वरी करा, हात कळण साहेबाला सुद्धा की साहेब आपलं जे काम करण्याचं जे दावते ते आपण पूर्ण करायला। तो मेरे भाइयों मेरे बहनों, कम से कम 11 लोग हैं। 11 लोगों को अगर 10,000 रुपए अगर महीना अगर पकड़े तो 1,10,000 रुपए साहब उनको देते। सिर्फ किसके लिए देते? सिर्फ आप लोगों के लिए, क्योंकि आप लोगों के लिए साहब के लिए दिल में मोहब्बत है। तो मैं यही कहूंगा कि आने वाले दिनों में आपको जिस तरह से आपके साथ साहब खड़े हुए, आपको भी साहब के साथ खड़ोना है। और साहब, मैं बोलना तो नहीं चाहता था, लेकिन ये आपका कहना है कि मैं किसी विरोधक के ऊपर टीका नहीं करता, हम उसके उसूलों से ही चलते हैं। लेकिन साहब क्या करना है, ये जरा ज्यादा ही कर रहे हैं। इनका क्या हो गया है कि कुछ वो एक माजी नगर अध्यक्ष है जिसने 5 साल 2 साल 2.5 साल और एक 10-5 साल, एक माजी आमदार, इन लोगों ने क्या चालू किया है कि साहब ऐसा कर रहे हैं, वैसा कर रहे हैं, वो कर रहे हैं। तो मैं इनसे कहना चाहूंगा कि अगर आप में हिम्मत होंगे तो हमारे कार्यकर्ता के साथ डिबेट करके बताइए। अगर आप में हिम्मत है तो हमारे सारे कार्यकर्ता के साथ डिबेट करके बताइए। नगर सेवक खड़े वाले, नगर अध्यक्ष खड़े वाले दूर की बात है, क्योंकि आपके पास केवल और केवल बातों का भंडार भरा हुआ है। आपके पास डेवलपमेंट करने वाली कोई चिट्ठी नहीं है, कोई पावती नहीं है। और हमारे पास 1 नंबर प्रभाग से लेकर तो 12 नंबर प्रभाग तक हमारे पास काम करने वाली चिट्ठी है। हम आपको सिर्फ हमारी चिट्ठी बताने वाले हैं कि हमने काम किया है, ये हमारे गुट्टे साहब ने काम किया है, गुट्टे साहब ने हमको ये पत्थर दिया है, इस पत्थर पे हमको मतदान करना है, ये हम बताने वाले। मेरे भाइयों, आपको सावधानगिरी बरतनी है, आपको होशियार रहना है। एक साड़ी के ऊपर आपको गलत कदम नहीं उठाना है। देखो ये साड़ी और कुछ लाके देंगे और कुछ चॉकलेट है, दिवाली का कुछ चॉकलेट आ सकता, ये चॉकलेट को नहीं देखना है। ये सोचिए कि गुट्टे साहब हमारे लिए 5 साल से 7 साल से क्या कर रहे हैं, और गुट्टे साहब जो भी इंसान देंगे इंशाल्लाह हम उसके साथ रहेंगे, यही कहूंगा। और बस मेरा लंबा हुआ भाषण करीब करता हूं। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी आमचे इक्बाल चाऊस यांनी या ठिकाणी केलं। यानंतर आमदार गुट्टे काका मित्रमंडळाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ व्यापारी सुभाष काका नळदकर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। मातोश्री दौडूबाई गुट्टे प्रतिष्ठानतर्फे आयोजित सुरक्षा किट वाटप या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाखेडचे लोकप्रिय आमदार गुट्टे साहेब, डापकर साहेब, अनिल सावकार, नितीन शेठ, निर्दोडे साहेब, चौस साहेब, शिंदे, कांगळे आणि आदरणीय मंच साहेबाचे सर्व कार्यकर्ते, जमलेले सर्व बंधू भगिनी, आता त्यांनी सांगितले की हा 11वा कार्यक्रम आहे। कितवा कार्यक्रम आहे मला तर माहीत नाही, त्यांनी सांगितलं 11वा म्हणून। पण भरपूर कार्यक्रम व्हायले, भरपूर किट वाटप व्हायले। आतापर्यंत मी आता आम्ही राधाने गंगाखेडचेच आहेत, एवढे आमदार झाले, आतापर्यंत कोणाही आमदाराने एक देखील कार्यक्रम आता असा घेतलेला मला तर आठवत नाही। हे सगळे कार्यक्रम साहेबांनी घेतलेले, तसं कोणी घेतलेलं नाही। म्हणजे ते वरून आता जे योजना सांगितल्या आम्हाला प्रास्ताविकामध्ये, त्या योजना आताच माहीत झाल्या। आतापर्यंत कोणी या योजनेचा वापर केला नाही, कोणाला सांगितलं नाही, कोणाला उपयोगात आणलं नाही। गुट्टे साहेबांनी मतदारसंघासाठी काय केलं नाही। आता चौसाहेब म्हणले 5,000 कोटी आणले, 5,000 नाही चौसाहेब, 7,000 कोटी, 7,000 कोटी त्यांनी मतदारसंघासाठी आणलेले आहेत। इथं काही व्यापारी आहेत, त्यांना तर म्हणलं हा आकडा लिहून दाखवा, आणखी मी देखील लिहू शकणार नाही। अखेर झाले एवढे रुपये साहेबांना आणले। गंगाखेडसाठी साहेबांनी काय केलं नाही। आज गंगाखेड साहेब आमदार होण्याच्या अगोदर
कसं होतं आणि आज कसं आहे. कोणतेही अधिकार नसताना साहेबांनी साखर कारखाना आणला. कोणतेही अधिकार नसताना साहेबांनी गोदावरीचा पूल जी 50 वर्षाची मागणी होती ती साहेबांनी पूर्ण केली. त्याच्यामुळे 25 गाव गंगाखेडला जोडले गेले. गंगाखेडसाठी त्यांनी काय केलं नाही. जेवढे सरकारी ऑफिस आहेत, नगरपालिका, दवाखाना, कोर्ट, DYSP ऑफिस, डिप्टी कलेक्टर ऑफिस, पंचायत समितीचे क्वार्टर, पोलीसचे क्वार्टर, गोरक्षण संस्थान, आता आपण जिथं बसतो हे, आणि लवकर त्यांनी निधी आणलाय जनाबाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी. एवढे कामं कोणी केले? कोणी सांगा एका आमदाराने केले म्हणून. आणि तेही त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये एवढे कामं केलेले. आता मी व्यापार पेठेमध्ये जवळजवळ 60 वर्षापासून आहे. साहेबांचा व्यापार पेठेमध्ये कुणालाही कोणताही त्रास नाही. 1 रुपया देखील साहेब स्वतः तर मागतच नाही, पण त्यांच्या कोण्याही कार्यकर्त्याने कोणापासून देखील 1 रुपया आतापर्यंत मागितलेला नाही. त्याचं कारण आहे साहेबांनी सांगितलेले कोणालाही काही त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे साहेबांचे कार्यकर्ते येतात, उलट काही काम सांगितलं तर काम करतात. त्यांच्या ऑफिसवर जातो मी, केव्हा टीम तयार बसलेली आहे, कोणतं फॉर्म पाहिजे, काय पाहिजे, सगळं तयार. आता त्यांनी सांगितलं 24 1 रुपया देखील घेत नाही. अगदी बरोबर आहे, 1 रुपया देखील घेत नाही. साहेबांनी सगळ्याबरोबर संबंध चांगले ठेवलेले, विशेषतः व्यापाऱ्याबरोबर त्यांनी अतिशय चांगले संबंध ठेवले. साहेब हा सुद्धा जर निवडणुका झाल्या 90% व्यापारी तुमच्याबरोबर. त्याचं एकमेव कारण एकच आहे की साहेबांचा त्रास नाही. आता लवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. तारीख आता दिवस झाल्यावर डिक्लेअर होईल. माझी सर्वांना विनंती हेच आहे की साहेब जे उमेदवार उभे करतील, नगरपालिकेला साहेब ज्याला उभा करतील, वार्डामध्ये ज्याला साहेब उभा करतील त्यालाच निवडून द्या. काय निवडून द्यायचं? इथं जर दुसरं कोणी साहेबांच्या विरोधी पक्षातले कोणी निवडून आले तर साहेबाला काम करायला त्रास होईल ना. त्यांचीच जो माणसं आपण निवडून दिले तर साहेबाच्या जे मनामध्ये हे गंगाखेड शहर हे अतिशय स्मार्ट सिटी बनवायचं, ते त्यांना स्वप्न पूर्ण करता येईल ना. त्याच्यामध्ये आपलाही फायदा आहे. आता जे आपल्याला 3 मतदान द्यायचे, अध्यक्षाचं 1 आणि वार्डामध्ये 2 प्रत्येकाला. सगळ्यांना माझी नम्र विनंती की साहेब ज्या माणसाला उभा करतील त्याच माणसाला आपण सर्वांनी मतदान द्यावं आणि आपण त्याच माणसाला मतदान देणार अशी मला खात्री आहे. तरी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की साहेब जे माणसं उभा करतील त्यांनाच निवडून द्या. दिवाळीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय आमचे गंगाखेड तालुक्याचे प्रभारी माननीय बाळासाहेबजी लटपटे साहेब, मुरुख मैदानी तोफ म्हणून ज्यांचा परिचय आहे ते आदरणीय आमचे बाळासाहेबजी लटपटे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मातोश्री दगडूबाई परदेशांच्या वतीने कामगार किटच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब व त्यांच्यासोबत सर्व साहेबांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि माझा चेहरा सर्वांच्या पुढे दिसावा म्हणून सर्व टवटवीत आलेले माझे सर्व सहकारी मित्र. आता बोलायचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून साहेबाचं काम बघून साहेबाबद्दल तुमची आत्मीयता एवढी वाढली की तुम्ही साहेबाला लोकनेत्याच्या पदवीला आणून बसविलं. साहेबाच्या हातामध्ये पूर्ण, आज मी बघतो साहेबाच्या बाजूला बसून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, कोणतीही इलेक्शन असेल, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडे सुद्धा एवढी गर्दी नाही. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 1 वाजेपर्यंत साहेबांना मला तिकीट द्या, मला तिकीट द्या अशी गर्दी जमवायचं काम तुमच्या आशीर्वादाने साहेबांना केले. आणि हा आशीर्वाद साहेबाचा तुमच्या पाठीमागे जर कायम असत राहिला तर साहेब गुड्डेगावचा मित्रमंडळ मला वाटते महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही.
आणि ही तुमची ही मायमावल्यांची ताकद. तुम्ही हे लोकांचं गोरगरिबाला मी पहिल्यापासून सांगत येतो, आजपर्यंत आम्हाला कोणी माणूस भेटलं नव्हतं. तुम्ही भेटलं. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, आम्ही जवळून राजकारण बघितलंय, पण तुमच्यासारखं समाजकारण आम्ही कुणाचंही बघितलं नाही. आम्ही बरेच नेते बघितले. मी बऱ्याच वर्षापासून राजकारणामध्ये लहान असल्यापासून मी गंगाखेडचं राजकारण बघतो. राजकारण म्हणजे गंगाखेडचं एखाद्या हुकुमशहासारखं चालविणारे लोक इथं सुद्धा होते, पण त्या हुकुमशहासारख्या मीच माझंच राजकारण म्हणणाऱ्या लोकांचं राजकारण तुम्ही असं नवीन औषध निघाले बघा, हराळीवर टाकलं की ती हराळ जळूनच जाती. तणनाशक, त्याला त्याचं नाव जरा भारीच आहे. रावण नाही हो, राऊंड अप. जसं राऊंड अप जसं फवारल्यावर महागं काहीच उरत नाही, तसं राजकारणात ज्याला समाजकारण येत नाही आणि ज्याला राजकारणच करायचं त्याच्यावर तुम्ही राऊंड अप फिरले. राऊंड अप मारल्यामुळं ते असे जळून राग झालेत. उगा आता शेवटची फडफड दिवा विसते वेळी जे शेवटची फडफड करतो ती शेवटची फडफड आहे. ती शेवटची फडफड म्हणजे मायबाप जनतेला हात जोडून विनंती करायच्या. पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, हे तुम्ही उठलं की म्हणतात हे राजकारणावर बोलते, पण राजकारणाशिवाय साहेबाचे हात बळकट असल्याशिवाय हे कार्यक्रम साहेबाला बी घेता येत नाही. त्यासाठी तुम्ही जे दिलं ते भरपूर दिलं आणि कायम साहेबाच्या पाठीमागे राहा. साहेबाचे असेच हात बळकट करत राहा. साहेब आपल्यासाठी रात्रचा दिवस, दिवसाची रात्र एक करून तळमळीनं, जात नाही, पात नाही, धर्म नाही, काहीच नाही, साहेबाकडं काम करेल ते साहेबाचा कार्यकर्ता. आणि मला कार्यकर्त्याला एक सांगायचं जाता जाता, राग आला तरी हरकत नाही. पुणे वार्डात असेल, जिल्हा परिषद गटात असेल, पंचायत समिती गटात असेल, आता साहेबाचे कार्यकर्ते कामं करून भरतेच पैसेवाले झालेत. असं पैशाची कुणाला गुरमी येऊ देऊ नका, स्वतःचेच बॅनर लावून फिरू नका. मला तुम्हाला कळकळीची विनंती करायच्या, नरेंद्रभाई मोदी वयाच्या 53व्या वर्षी इलेक्शनला उभा राहिले. 53 वर्ष का त्याला संधी भेटली नसेल का, पण त्यांनी समाजाचं काम केलं आणि 53व्या वर्षी आमदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. 2 वेळेस मुख्यमंत्री, लगेच पंतप्रधान झाले. असं समजू नका की तुमचा चान्स गेला, या 5 वर्षाच्या नंतर गेलं, पुढच्या 5 वर्षात. मी सुद्धा साहेबाला म्हणलो, स्वतः मी म्हणलो, विचारा तुला कुठं उभा राहायचं, हाय साहेब टाईम, तुम्ही महालेपर्यंत इथले आमदार राहणार आहेत आणि एक दिवस तुम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये 1 रुपयाचं आमिष कुणाला 1 रुपया न देता तुम्ही गंगाखेडचे आमदार होणार आहेत आणि त्याचे ते सुखद दिवस आम्हाला बघायला भेटणार आहेत. मी तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे. तसंच तुम्ही सगळ्यांनी ठरवा. तुम्हाला या वेळेस संधी नाही भेटली तर पुढच्या वेळेस भेटेल, पुढच्या वेळेस संधी नाही भेटली तर त्या पुढच्या वेळेस भेटेल. गडबड करताल तर मातीत मिसळताल. हे एवढं माझं बोलणं लक्षात ठेवा. माझे भाऊ म्हणून मी तुमचा मोठा लहान भाऊ म्हणून सांगालो, हे लक्षात ठेवा आणि राजकारण आणि समाजकारण चालू ठेवा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी बाळासाहेबजी नटपटे, गंगाखेड तालुका गुंडेकाका मित्रमंडळाचे प्रभारी यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. यानंतर गंगाखेड, सारम आणि पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व, कार्यसम्राट, विकास रत्न आणि या गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी 7,000 कोटी रुपये या मतदारसंघासाठी आणून या मतदारसंघाचं ज्यांनी नंदनवन केलं ते कार्यसम्राट आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे काका आपला सविस्तर अशा प्रकारचा मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्याचा कडकडाट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कार्यसम्राट आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे काका सविस्तर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेड आयोजित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांचा सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय सुभाष शेट्टी निळतकर, तसेच आमचे दुसरे सहकारी अनिल जैन बल्लेवार,
तसेच आपल्या शहरातील माजी नगरसेवक नितीनजी चौधरी, आमच्या मित्रनावाचे शहर अध्यक्ष सय्यदजी अकबर, तसेच माजी नगरसेवक राजेशजी दामा, आमच्या मित्रनावाचे प्रभारी बालाजी लटपटे, माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीरावजी निर्दोडे, अल्ताफ सय्यद, इकबाल चाऊस, सुरेशजी चव्हाण, राधाकृष्णजी शिंदे, सतीशजी गोबाळे, नागनाथजी कासले, सय्यदजी चांद, ॲडव्होकेट कलीम शेख, तुकारामजी तांदळे, प्रतापजी मुंडे, संतोष पेकम, उद्धवजी चोरगडे, उद्धव शिंदे, वैजनाथजी टोले, संदीपजी राठोड, शेख खालिद, रोहितजी जामगे, अमोल दिवान, राम मिरगे, छोटू जब्दे, संजयजी पारवे, सय्यद नबी, शेख साबेर, श्याम कुलकर्णी, महेश शेटे आणि उपस्थित सर्व माझे लाभधारक बांधव आणि माझ्या सर्व माता बहिणी, प्रथम आपल्याला सर्वांना माझ्या परिवारातर्फे, आपल्या सर्वांना माझ्या कार्यकर्त्यांतर्फे, परिवारातर्फे दिवाळीच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. आपण जर बघितलं, मला वाटतं 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23ला निकाल लागला. मला वाटतं 20 नोव्हेंबर आणखीन यायचं आहे. हा ऑक्टोबर महिना चालू आहे आणि 23 म्हणजे जवळजवळ आणखी महिना ते 1.5 महिना निवडणुकीला 1 वर्ष व्हायचं बाकी आहे. मला वाटतंय निवडून आमदार गेल्याच्या नंतर 1-2 वर्ष दिसतच नाही, पण निवडून आल्याच्या नंतर मला वाटतं हा माझा भांडे वाटपाचा कार्यक्रम एक झाला, पेटी वाटपाचा एक होणं हा दुसरा कार्यक्रम. राजकारणामध्ये नेते समजतात की निवडून आल्याच्या नंतर 2-3 वर्ष 4 वर्ष काही कामच करायचं आणि मग नंतर आपण 1-2 वर्षामध्ये फिरायचं, गाठी भेटी घ्यायच्या. पण अशाने राजकारण होत नसतं. राजकारणामध्ये ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले असतात, ज्यांनी आपल्याला आपलं किमती वोट देऊन ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं, तर त्यांच्या विकासासाठी आपण लढलं पाहिजे. त्यांच्या विकासासाठी आपल्याला त्यांनी निवडून दिलेलं आहे, त्यांच्या अडीअडचणीसाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यांच्या अडीअडचणी आपण बघितल्या पाहिजेत आणि हे करत असताना मी आपल्या सर्वांसाठी, गोरगरिबांसाठी, मी आपल्यातलाच आहे, काय बाहेरचा नाही. इथं बसलेल्यापैकी सगळ्यात गरीब मी पण होतो. तुमच्यासारखी मेहनत केली, मेहनतीपासून मेहनत करून आणि मेहनतीवरच मी इथपर्यंत आहे. तुम्ही बघितला असाल 10-12 मुलं मी माझ्या ऑफिसला ठेवले, त्यांना 10,000 रुपये महिना नाही. मला वाटते 35,000 रुपये महिना आहे. अभिजित तुला किती रुपये महिना? त्याला 50,000 रुपये महिना आहे. बाकीच्याला 25-30,000 रुपये महिने. आणि हे पोरं इतकं चांगलं काम करतात, माझी इच्छा पूर्ण करतात आणि म्हणून त्यांना मला पगार दिलेला काहीच वाटत नाही. मला जे पाहिजे असतं ते मला करून देतात. मी काही सगळं एवढं करू शकलो नसतो. मी सांगेन हे असं करा, तसं करा, पण करणारे माणसं पाहिजेत खाली आणि ते माणसं इमानदार पाहिजे, तर ते काम होत असतं. आणि माझे सर्व पोरं इमानदार आहेत. तुम्हाला चहा पाजतील, बिस्किट देतील, पोहे खाऊ घालतील, पण तुमच्याकडनं कधी 1 रुपया कधी मागणार नाहीत. तुम्हाला कधी मागितलं का? कधी 1 रुपया आमच्या ऑफिसहून कधी मागितला का?
चहा पाणी तुम्हाला दिलं का? चहा पाणी दिला असेल तर सांगा, हात वर करून सांगा चहा पाणी आम्हाला मिळालं असं सांगा. जर मिळालं असेल तर उगा हात फुकटचे वर करू नका. तुम्ही एखाद्या लेकरला घेऊन आला असता सोबत, एखाद्या मुलीचं, तर ते लेकरला दुधाची व्यवस्था मी केलेली आहे, बिस्किटची व्यवस्था मी केलेली आहे. कारण ते पुण्याचं काम आहे. मी काय फोटो खूप काय म्हणते, ते पुण्य आहे. त्या लेकराचा आत्मा शांत होतो. ती महिला आलेली तिला जर चहा वेळून तिचा आत्मा शांत होतो. आमचे शेतकरी बांधव आहेत, इथून खेड्यातले लोक किती आले जरा हात वर करा बरं. खेड्यातून आलेले लोक हात वर करा. ठीक आहे. म्हणजे आमची मंडळी आता खेड्यातून पोहोचलेली दिसते जास्तीत जास्त. कारण का शहरामध्ये काम उरलं नाही मला वाटतं. नाही, शहरामधले आहेत, पण शहरामध्ये बरेच कार्यक्रम शहराचे बरेच झाले ना. आता ग्रामीण जास्त उरलेलं आहे आणि ग्रामीणमध्ये तुम्ही जास्त काम करावं. मला आवर्जून इथं बाळू काबराचं अभिनंदन करायचं आहे का नाही मला माहीत नाही. ते बाळू काबराचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. कारण आज तुम्ही जे ग्रामीण म्हणून जे आलात, त्याला जे कार्ड द्यायचं जे काम केलं, त्याला जे सर्टिफिकेट द्यायचं जे काम केलं, ते बाळू काबरांनी केलं. त्याबद्दल बाळू काबराच्या टाळ्या वाजवून स्वागत करत असतं. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याचा मान सन्मान आपण केला पाहिजे. आणि आपण आपल्या ऑफिसला 1-2 योजना नाही, आपल्या ऑफिसला जवळजवळ शासनाच्या 150 योजना आहेत. 150. त्या 150 योजना चालवतो आपण. आता आपण मागच्या वेळेस बघितलं, वैश्वरी योजनामध्ये आपण 3000 रुपये प्रत्येकी दिले. ते असे जवळजवळ 38,000 लोकांना आपण पैसे देतो. 38,000 लोकांना मिळून दिले पैसे. त्याच्यानंतर आपण लाडकी बहीण योजना, हे तर बाकी ठिकाणी तर भरले अर्ज भरपूर आहे, पण आपल्या ऑफिसून 16,500 अर्ज भरले. 16,500 आपल्या ऑफिसून. आणि बाल संगोपन योजना जी आहे 2250 रुपये. समजा एखादी माझी विधवा झालेली असेल तर तिला 2 मुलं असतील, शिकवण्याचा फार प्रॉब्लेम असतो, तर ते 2250 रुपये एका मुलाला 10वी पर्यंत, मला वाटतं 12वी जातात, 12वी पर्यंत 2250 रुपये आणि दुसऱ्या मुलाला 2250 रुपये. आता याचा फायदा फक्त 900 लोकांनी घेतला. हे आणखीन जरा बघितलं पाहिजे. आणि एक मी शेवटी एक म्हणजे नंतर एक काही योजना मी सांगणार आहे आणखी. आता पेटी वाटपाचा कार्यक्रम आतापर्यंत जवळजवळ 26,000 लोकांना दिला आपण. 26,000 लोकांना. आता हा मला वाटते 11वा-12वा कार्यक्रम असेल काहीतरी. हा 12वा कार्यक्रम असेल. आणि भांडे वाटपाचा कार्यक्रम जवळजवळ 24,000 लोकांना आपण दिला. आणि हे मला इथं शासन आणून देत नाही, तर मी का देतो? कारण का माझ्या लोकांना परभणीला जायला गेल्याच्या नंतर तिथं कोणी मान सन्मान माझ्या लोकांना करणार नाही. त्याला कुठेतरी भटकत बसावं लागेल, कुठेतरी लाईनला लागावं लागेल. मग तिथं दिलेली पेटी तिथं मिळाली तर मिळाली, नाही तर गायब केली, असाही प्रकार होतो. बऱ्याचशा पेट्या अशा तिथून विकल्या जातात, गायब केल्या जातात. इथपर्यंत आणायचं म्हणजे मी गाडीला किरायानं आणतो. जवळजवळ आम्हाला 5-50 हजार रुपये खर्च येतो परभणीहून इथं आणण्यासाठी. इथं आणून इथं असं व्यवस्थित ठेवतो. हा एक सुंदर असा कार्यक्रम घेतो, तुमच्याशी हेतू साधतो, तुमच्याशी चर्चा करतो, बोलतो आणि त्यानंतर आपलं पेटी वाटपाचा कार्यक्रम करतो. खरं पाहिलं म्हणजे याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये आहे पेटी 1 नग आहे, हेल्मेट 1 नग आहे, कामगार अप्रून 1 नग आहे, शू आहे 1 म्हणजे बूट आहे, टिफिन डब्बा आहे, बॅटरीचा टॉर्च आहे, पाणी बॉटल आहे, चटाई 1 आहे, मच्छरदाणी आहे आणि कामगाराची बॅग पण आहे. आणि आता आपल्याला दुसऱ्या जे येणार आहे हे आता अशा ह्याच्यामध्ये काही चेंजेस केले.
दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला आहे पत्र्याची पेटी 1, चटई 1, धान्य साठवण करण्यासाठी 2 कोट्या. आपल्याला गहू साठवायचे किंवा तांदूळ साठवत किंवा ज्वारी ठेवायची अशा त्यासाठी 2 कोट्या मिळणार आहेत. त्याच्यानंतर बेडशीट मिळणार आहे, त्याच्यानंतर चादर मिळणार आहे, ब्लँकेट मिळणार आहे, साखर ठेवण्यासाठी 1 डब्बा मिळणार आहे आणि चहा पावडर ठेवण्यासाठी 1 डब्बा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला वॉटर फिल्टर मिळणार. आता आपण जास्त नंतर आता जे पेट्या वाटप करू, आता ग्रामीणचे लोक जेवढे आहेत, शहरातले लोक जेवढे आहेत, ज्याला आणखीन काही कार्ड मिळालं नसेल, ऑफिसला जाणे, लेबर कार्ड बनवणे, ग्रामीणमधून बी बऱ्याचपैकी आपण बनवावं आणि याही गोष्टीचा आपण फायदा घ्यावा, उपयोग घ्यावा. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो, आमचा अभिजित चट्टे पण सांगत असतो, आम्ही तिथं पण समजून सांगत असतो, तर आम्ही ऑफिसला पण आमचे मुलं समजून सांगतात की बाबा आपल्याला हे लेबर कार्ड धारकांना जे योजना मिळतात, काय योजना मिळतात, तर 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये मिळतात आपल्याला. आता हे 2,500 रुपये मिळवण्यासाठी ही ऑलरेडी तुम्ही क्रायटेरिया तुम्ही झालेले आहेत, तुम्हाला पेटी मिळालेली आहे, तुम्हाला भांडे मिळाले, तुम्हाला लेबर कार्ड मिळालेलं आहे, त्याच्यामुळे 2,500 रुपये का सोडायचे आपण? ते सोडू नका. आपल्या ऑफिसला या, सगळं करा, ते 2,500 रुपये बी घ्या. 8वी ते 10वी वाल्याला कमीत कमी 5,000 रुपये मिळणार आहेत. हे 5,000 रुपये सोडायची गरज नाही आपल्याला, तेही तुम्हाला मिळाले पाहिजे. 11वी ते 12वी वाल्याला 10,000 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला डिप्लोमाला जर गेलं, गरीबाचा मुलगा जातो, अडीअडचण असतात, फीसला पैसे नसतात, हे पैसे कामाला येतात, म्हणून जवळजवळ 20,000 रुपये देतात. पोस्ट ग्रॅज्युएशनला 20,000 देतात. तो एखादा मुलगा आपला गरीब जर हुशार असला आणि तो जर इंजिनिअरिंगला गेला, त्याला 60,000 रुपये दिले जातात. त्याच्यानंतर एखादा मेडिकलला लागला, जसं आता बरेच असे काही मुलं मतदार समाजातले घेतले, बरेच मुलं मेडिकलला लागले. माझ्याकडे आले होते मागच्या वेळेस की साहेब आम्ही मेडिकलला लागलो, पण आमच्यापाशी जायला पण तिथं तिकिटाचा म्हणजे जायला पण मुंबईला नाही, ज्या कॉलेजमध्ये मिळालेलं आहे आम्हाला जायला पैसे पण नाही. आम्ही राहायचं कसं तिथं जे काय मायक्रोफोन घ्यावा लागतो, कपडे घ्यावा लागतात, किराणा घ्यावं लागतं, ते सगळं कुठल्याही मुद्द्यावर पैसे नव्हते. म्हणजे मिनिमम कमीत कमी 10,000 रुपये महिन्याचा त्याला खर्च होता. आज 4थं इयर आहे, म्हणजे 5वं इयर, म्हणजे आता तुम्ही डॉक्टर बनवून बाहेर येईल, 1-2 महिने झालेत मला वाटतं. मी 5 वर्षाला 10,000 रुपये महिना 10,000, म्हणजे वर्षाला 1,20,000 रुपये दिले. 5 वर्ष त्याला सतत पैसे दिले, आज तो डॉक्टर झाला, मला त्याचा अभिमान आहे त्या गोष्टीचा. आता लेबा एखाद्यावर गंभीर आजार असतो, गोरगरिबाला गंभीर आजार होतात, तसे होऊ नये अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना. पण कदाचित झालाच तर त्याला एखाद्याला 1,00,000 रुपये मिळणार आहे. ते 1,00,000 रुपये मी एक पत्र दिल्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्याचे एखाद्या 1,00,000 रुपये मिळतात. आणि तिच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मिळणार. हे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. हे जे तुम्हाला घ्यायचं आहे हे घेतलं पाहिजे. तुम्ही हे चार्ट तुम्हाला वाटलं पण हे हा चार्ट आपल्या घरामध्ये चिटकून टाकायचा. आपण कसं घरामध्ये किचनच्या वर रोज बघता येईल आपल्याला, जिथं किचन आहे तुमचं, जिथं स्वयंपाक करता त्याच्यावर चिटकून टाकायचं आपल्याला सुविधा काय मिळणार आहे ते. लग्न जवळ आलं की अप्लाय करायचं. 51,000 रुपये मिळतात. गोरगरिबाचे लग्न एखाद्या 1,00,000 रुपयामध्येच होतात. त्याच्यामुळे याचाही आपण फायदा घ्यावा. आणि समजा त्याला लग्न झालेलं नाही, एखाद्या पुरुषाचं लग्नच झालेलं नाही, तो लेबर कार्ड आहे. एखाद्या महिलेचं मुलीचं लग्न झालेलं नाही, पण ती लेबर कार्ड घेते, तिच्याकडे लेबर कार्ड आहे, तिच्या स्वतःच्या लग्नासाठी आणि त्या मुलाच्या लग्नासाठी स्वतःसाठी बी 30,000 रुपये मिळतात. हे फायदे सरकारचे आहेत, हे घेतले पाहिजे. आणि हे तुमचे फायदे करून देण्यासाठीच एवढी मी टीम, जे 10-11 लोकांची जे टीम ठेवली आहे, 2-3 कॉम्प्युटर ठेवले, ती सगळं मोठं ऑफिस आपण केलं आहे, त्यासाठीच केलेलं आहे. आता हे जर वाचित बसलं तर खूप योजना आहेत. म्हणजे नवीन इस्काप कार्ड, लेबर कार्ड धारकांना सुरक्षा किट वाटते, हे बरंच. म्हणजे एवढं जर वाचायचं म्हणजे तर खूप वेळ जाईल. दिव्यांग लाभासाठी मोफत शिबिर आहे,
केंद्र सरकारकडून महिलांसाठी टेलरिंग आहे, ब्युटी पार्लर आहे, मोफत प्रशिक्षण आहे, असे अनेक म्हणजे मुलीला काही शिक्षण पाहिजे असेल, तिला एखादा आपला टेलरिंगचा व्यवसाय करत असेल ती करू शकते. असे अनेक म्हणजे पुष्कळ आहे. आणि जवळजवळ हे सगळं जर बघितलं आपण तर आतापर्यंत जे लाभार्थी आहेत आपले, सगळे आपण लाभार्थी आहेत आपले सर्व, तेवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो, तेवढ्या लोकांना आपण ती सुविधा दिलेली आहे. आणि म्हणून निश्चितच आपण या सगळ्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे, आपण उपयोग घेतला पाहिजे, केला पाहिजे. आता इथे ग्रामीणचे लोक भरपूर आहेत, जवळजवळ आणखीन एकदा हात वर करा बरं जरा. ग्रामीण म्हणतोय बरं का मी, ग्रामीण, शहरातले हात वर करू नका. ठीक आहे, करा, खाली घ्या. आता तुम्ही कशासाठी हात वर करून घेतले असतील मी तुम्हाला कळालं असेल. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, हे आज जेवढे हात वर झाले हे तुमच्या मागं याच्या पण 4 पट 5 पट हात वर होणार आहे. बरोबर आहे, एका घरामध्ये 3-3, 4-4 लोक आहेत ना, हे विसरू नका कुठे. म्हणजे आपल्या आमदारांनी, म्हणजे तुमच्या जवळजवळ मी सेवक म्हणूनच काम करतो तुमचं, मी सेवक आहे तुमचा, आमदार मी स्वतःला कधीच म्हणत नाही. तर तुमच्या सेवकांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्याला कुठलाही काय म्हणजे किंतु परंतु कुठं येऊ देऊ नका मनामध्ये. आणि प्रत्येक आपलं जसं मतदान करावं त्या हिशोबाने मी जे उभा केला उमेदवार असेल निश्चित त्याला उमेदवाराला निवडण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही एवढ्याने जर विचार केला तर 100% आपली सीट लागून गेली असं समजायचं प्रत्येकाच्या. आपले उमेदवारी तसेच आहे, माझे कार्यकर्ते खूप चांगले आहेत लक्षात ठेवा. माझी जी ही सगळी जनता चांगली आहे, कार्यकर्ते माझे खूप चांगले आहेत. आणि इतके चांगले कार्यकर्ते की एक पैशाचा त्रास कोणाला देत नाही, कुणासोबत भांडण करणार नाही, कुठं जाणार नाही, कोणा व्यापाराला जाऊन बोलणार नाही, कधीही नाही. असे कार्यकर्ते माझे आहेत. आणि मला माझ्या कार्यकर्त्याचा अभिमान आहे लक्षात ठेवा. मला जसा तुमचा अभिमान आहे तसा मला कार्यकर्त्याचा पण अभिमान आहे. आणि आता नगरपालिका आहे, तर नगरपालिकेमध्ये काय असतं, हलकी वाजली की पहिलवान मैदानामध्ये येतच असतं. आज मोदी साहेब जरी प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्याही कोणी माणूस उभा राहतो, तसे आम्हाला अपेक्षा आमच्या समोर उभा राहणार नाही असं नाही. आमच्या समोर सगळे आमच्या लोकांच्या समोर माणसं उभा राहणार आहेत. पण त्यातले त्यात नगरसेवक मी जे उभे केलेले आणि तुमच्या सोबतीला म्हणजे तुमचे रात्रंदिवस कामं केलेले आहेत ते माझ्या नगरसेवकांनी प्रत्येकाने प्रत्येक वार्डमध्ये. तसे निश्चित नगरसेवक तुमच्या पसंतीचे असेच नगरसेवक मी उभा करेन. त्यांना निश्चित आपण थोड्या दिवसामध्ये मतदान होणार आहे, निवडणुका होणार आहेत, त्याला चांगल्या मतांनी निवडून द्या. आपला नगराध्यक्ष निवडून देणं फार आवश्यक आहे, कारण नगराध्यक्षच जनतेतून असल्यामुळे नगराध्यक्ष फार महत्त्वाचं पद आहे. आणि आपण जर बघितलं, मी खरंच सांगतो, विकास करणारा माणूस जो असतो दुसरं काहीच बघत नाही. मी आज एवढे रोड झाले, ते रोड कमीत कमी माझ्या विरोधकाच्या बी जागा जमिनी आहेत, तिथं त्यांचे प्लॉटिंग आहे. मी तिथं मला माझे कार्यकर्ते कधी कधी आले, साहेब या फलाण्याने फार आपला विरोधक आहे, ह्याच्यात का रोड करता. पण मी ते कधी सेवा देवा ठेवला नाही. ठीक आहे, त्याच्या जमीन रोड जात असेल, त्याला 4 पैसे मिळत असतील जास्तीचे तर चांगली गोष्ट आहे. तो कमीत कमी आपला विचार तर करेल किंवा नाही साहेबांनी कुठं थांबवलं नाही, काम लागले ते काम करू, असा माझा स्वभाव आहे. मी कुठलं जातीपात तुम्हाला माहिती आहे, आजपर्यंत कधी मी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही, यापुढेही करणार नाही.
केलं नाही, करणार नाही. पण मला आता तुमचे आशीर्वाद नगरपालिकेला लागतील. देणार असाल तर हात वर करून सांगा. जिल्हा परिषद पंचायत समिती